हॅलो एव्हरीवन. आणि आता वाजले सकाळचे 10 आणि आज माझ्याकडे झोपायला लवकर उठले. आज 10 वाजता उठले. नाही खरंच 10 पण 10 वाजून पण गेलेत. थोडा वेळ झाला आम्हाला उठून. आणि खूप दिवसापासून एक्झिबिशन्स नव्हते केले, त्यामुळे एक्झिबिशन्समध्ये बिझी होतं. मी तुम्हाला पुढची स्टोरी पूर्ण नंतर सांगेल. लेट उठले, खूप टायमानंतर ब्लॉग्स करते, फटाफट रेडी होते, बाहेर जायचं, हिला कॉलेजला सोडायचं आहे, बरीच कामं आहेत. आज श्रावण चालू झाला आहे, फर्स्ट सोमवार आहे, तर मी तुम्हाला भेटते लवकरच. पण माझी आंघोळ बिंघोळ झाली आहे, पटापट जायचं आहे. खूप दिवसापासून व्लॉगिंग करायची चालू होतं. मलाही माहिती आहे मी खूप दिवसापासून ब्लॉग्स नाही टाकले, बट मी ब्लॉग स्टार्ट केले आणि टाकणार आहे. फटाफट रेडी होते. आधी रेडी होता तुमच्याशी बोलते. मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे आणि सनस्क्रीन लावते जस्ट. आणि ज्यांना कोणाला माहिती असेल की माझ्या एक्झिबिशन चालू, लास्ट 1 महिन्यापासून एक्झिबिशन चालू होते आणि इतकं फ्रस्ट्रेटेड होतं ना एक्झिबिशनमध्ये, माहिती नाही पडत की किती, म्हणजे टाईम इतका फास्ट जातो. त्यात आम्हाला बाकी व्हिडिओ शूट्स करायचे असतात, ज्वेलरी व्हिडिओ शूट्स करायचे असतात. ज्यांना कोणाला माझा बिझनेस माहिती असेल, कारण मी 1-2 व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे की माझा ज्वेलरीचा आणि साडीचा बिझनेस आहे. तर माल घेऊन या, मालचं शूटिंग करा, मालची प्रत्येक तुमची लिस्ट ठेवा, त्याला बारकोडिंग करा, तुमचं कोणतं प्रोडक्ट जात आहे, तुमचं कोणतं प्रोडक्ट नाही जात आहे, तर सगळी त्याची डिटेलिंग्स ठेवा. हे सगळं इझी नाही आहे. जितकं इझी दिसतं तितकं इझी नाही. आय नो, मी फक्त टाईमपास म्हणून स्टार्ट केलेला हा. मी आय थिंक मी 1-1.5 वर्षामध्ये बिझनेस स्टार्ट केला, तेव्हा फक्त मी टाईमपास म्हणून स्टार्ट केला, बिकॉज मला काहीतरी करायचं होतं. मी जॉब करत होती आणि जॉब करून असं झालं की बस झालेलं. सो मी विचार केला की चला काहीतरी स्टार्ट करते. तर मी स्टार्ट केला बिझनेस आणि मला इतका छान रिस्पॉन्स आला की आता मला असं वाटतं की मी एखाद्या मी आता तर साडीचा बिझनेस स्टार्ट केला, पण ज्वेलरीमध्ये मला इतका छान रिस्पॉन्स आला की मला असं वाटतं की मी नाही करू शकत, मी ती गोष्ट नाही सोडू शकत, असं सेम झालं मला. तर मी ऑलरेडी फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावली आहे आणि काहीच केलं नाही. फक्त ही मी एक लिपस्टिक, एक चेरी ग्लॉसी करून मी वायसनची लिपस्टिक घेतलेली, सिलोकाची. खूप छोटी आहे पण इतकी पिगमेंटेड आहे आणि मला खूप जास्त असे डार्क लिप्स आवडत नाही, तर मी खूप लायटर लावते. पण हमेशा मी जेव्हा कधी यूज करते ते मी ते वॅसलिन लिप्स आहे ना, मी हे यूज करते. हे नेहमी म्हणजे ज्यांचे कुठे ड्राय स्किन आहेत आणि क्रॅकी स्किन आहेत ना, ड्राय लिप्स आहेत आणि क्रॅकी स्किन लिप्स आहेत ना, त्यांनी हे नक्की यूज करा. खूप वर्थ इट आहे. त्याला तुम्ही कोणतीही लिपस्टिक यूज करा, ती छान राहते, लॉंग लास्टिंग राहते, स्टिकी आहे, त्यामध्ये छान वाटतं आणि नॅचरली ग्लो देतात लिप्स. ओके, मी 7th फ्लोअरला आहे आणि 7th फ्लोअरच दाखते. खोल हॅलो इशू. हॅलो. व्हिडिओ तरी चालू आहे का? हाय. आणि गाईज ही इशिता आहे, मी मगाशी सांगितलं, आणि ही माझ्या इथेच राहते. माझ्या एक्झिबिशन्समध्ये मला हेल्पिंगसाठी येत असते. मला खूप हेल्प होते हिच्यामुळे, लिटरली. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आणि ही पण सुद्धा यूट्यूबर आहे. हिने आत्ता स्टार्ट यूट्यूब केलं. जसं मी तुमच्याशी आता कनेक्टेड झाले, तशी ही तुमच्याशी आता कनेक्ट होती. जसं आम्ही बाहेर गेलो ना का आम्ही खात असतो नेहमी, बट आज उपवास आहे दोघींचा. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. सेलिडेप लावून जावं लागणार आहे तोंडाला, कंट्रोल नाही होत यार. कारण मी ना काल काहीच खाल्लं नव्हतं. काल मी संध्याकाळी 4 वाजता नूडल्स खाल्लेले, ते पण मला चाऊमिन खायचे होते म्हणून मी काल खाल्ले. आणि त्यानंतर मी रात्रीही काही खाल्लं नव्हतं. तिचं पोट भरलेलं त्याच्यातच. डाएटवर बर्गर नूडल्स खाऊन आम्ही डाएटवर होते ना, आम्ही 2 ते 3 दिवस कंटिन्यू बाहेरचं खात होतो. पिझ्झा, बर्गर आणि काय खाल्लं यार आपण. मी ना छोले एक दिवस घेतले, त्या पावभाजी घेतलेली गाईस, ते बटर बघून माझं. आणि काल मी बिर्याणी घेतलेली आणि ती एका घासातच मी रिटर्न केली. त्याला रिटर्न घेऊन आली, म्हणजे ती इतकी आहे, तिने खाल्ली नाही, ती पार्सल करून ती घरी घेऊन आली आणि ती माझ्या फ्रीज मध्ये पडली. आणि ते सोडून शेवटी मॅगडीला जाऊन बर्गरच खाल्ला मी. हे असं आमचं डाएट आहे. आम्ही डायटिंग वर.
बट ट्रॅफिक पण तेवढीच आहे उलव्यामध्ये. आमच्याकडे जास्त आहे. उलव्यामध्ये ट्रॅफिक नाही, ट्रॅफिकमध्ये उलवा आहे. मम्मीकडे जाऊया. मम्मी खूप टायमापासून वेट करते. ती मला बऱ्याच टायमापासून बोलत होती ये म्हणून, पण माझं एक्झिबिशनमुळे मला जायला भेटतच नव्हतं. सो पटापट मी मम्मीकडे निघते. मम्मीला माहीत नाही मी घरी येते. मी जस्ट तिला काल एक अंदाज दिलेला की मी आय थिंक सो आली तर येईल. आणि साहिलचा आज बर्थडे आहे. लाईक दॅट साहिलचा 20ला बर्थडे, पण मला 20ला नाही जाता येणार आहे. आणि तो नागपंचमी दिवशी बॉर्न झालेला, म्हणून मी त्याला बोललं की आज मी त्याला विश करून येईल. मला 20ला जाता येईल की नाही मला माहीत नाही, कारण माझं 21, 22चं परत रिटर्न एक्झिबिशन्स आहेत. तर मला नाही होत असं. जेव्हा एक्झिबिशन्स असतील तेव्हा मला ऑलरेडी घरात थांबून सगळ्या गोष्टी अरेंज कराव्या लागतात. सो आता आपण पहिले व्हिजिट करूया घरी. माझं सॅमीची मी खूप टाईमपासून वेट करते. सो मी इथे मम्मीच्या इथे पोहोचले आणि इतका जोरात पाऊस आला आणि छत्रीही मी आणली आहे. जोरात पाऊस आहे. मी आता गाडी पार्किंगला लावली आहे तरी पाऊस आहे. पावसात भिजत चालली आहे. दिसतंय का? त्यामुळे तिला होते शामी, माझी शामी शामी नाही आला अजित दादाचा कॉल. अजित दादा येणार आता लवकर. मम्मीच्या हाताच्या स्पेशल पातोळा, आणि हे मम्मीच्या हाताचं मला खूप आवडतं. कशी केली? ऑलरेडी भारी झाली. खूप वर्षाला खाल्लं. आज्या आल्या का दर वेळेला म्हणते करेन. आजीला पण चांगलं आवडते. नाही म्हणते, पण त्यावेळेला काय तुम्ही यायचं एकटे येणार नसणार, कुठे काय नसणार. आम्हाला काय भात बनवलाय आणि डाळ बनवली आहे. मला आवडते. अळूवडी केली आहे, पातोळा करते. अजून लेकीसाठी काय केलं पाहिजे? लेकीला काय लेकी गाडी येत नाही एवढंच आहे. हा हे बाकी करायचं देते बघता येत नाही. मम्मी ते कसं बनवलं? पानामध्ये तू हा आटा, हा हे तांदळाचा आटा गरम पाणी करून त्याच्यात हे केलंय आणि हे त्याच्यावरती असं हे थापायचं. मग हे पीठ हे टाकतं ना पुरण. या पुरणामध्ये गूळ, बदाम, काजू, हळवी, इलायची हे सगळं बारीक करून त्याच्यात हे करायचं. गरम करून थोडा घी वगैरे टाकून थोडंसं हे करायचं, शिजवायचं चांगलं पुरणाला. एक कोकोनट आहे ना? हा. आणि मग इथे काय ठेवलं हे? ते पानात असं बनवून आपण त्याला वाफ द्यायची. आज नागपंचमी आहे ना, नागपंचमीला तळायचं नसतं कुठली गोष्ट. ओके. मग हे पण तू फ्राय केलं? शॅलो फ्राय केलं. तळलं नाही. आज तळायचं नसतं कुठली गोष्ट. आणि हे तांदळाचं पीठ हे गरम पाण्यामध्ये घालून थोडं स्टीम केलंय त्याला. जे लोक कोणी बनवत असतील त्यांना हे नक्कीच कळत असेल. मला आपण मोदकाला कसं स्टीम करतो तसं खाऊन बघू. हा थोडंसं कच्चं लागणार. हे आता केलं का असं बनवलं ठीक आहे. आपण फक्त खायचं काम करूया. हे सगळं बघायचं काम मम्मी करते. त्यासाठी मम्मी पाहिजे व्हिडिओमध्ये. आणि याला झाकून ठेवायचं. हे 10 मिनिटासाठी स्टीम करायचं आणि आपण 10 मिनिटानंतर खाऊ. दोघींचा आम्ही खाऊ. त्याला मी आणलेलं 2020ला सामी आमच्या घरात आलेला. आणि आम्ही जेव्हा सामीला घ्यायला गेलेलो, म्हणजे आमचं असं काही फिक्स नव्हतं की आणायचं आहे. मला पहिल्यापासून डॉग लवर आहे, तर मला खूप आवडतात. तर एक आमच्या ओळखीमध्ये होत्या, त्यांच्याशी मी जस्ट
एका फिमेल डॉगनी बेबीज दिलेले आहेत, आम्ही त्यांच्याकडे जस्ट आणायला गेलो, म्हणजे त्यांच्या घरी ठेवायचे होते बेबी, आणि ह्याला मी मांडीवरनं घेऊन आलेली, पण ह्याच्याशी मला इतकी अटॅचमेंट झाली त्या हाफ एन आवर्स आणि 1 तासामध्ये मी ह्याला उचलून घरी घेऊन आली. आणि सांगण्यात जर माझ्याकडे हा 2-3 दिवस राहिला तर मी ह्याला ठेवते, आणि हा माझ्याकडे अजूनही आहे. मम्मीने वरण केलं आहे आज नागपंचमीमध्ये, आमच्याकडे तडका नाही देत, आणि अळूवडी बनवली, ही माझी फेवरेट बटाट्याची भाजी, आणि हे जी मी खायला माझ्या घरातून इकडे आली आहे. मग असंच खोलायचं ना. ऑसम आहे. बाय बाय. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. मम्मी बाय. बाय. मम्मी जेवायला बोलवते. जेवायला. बाय बाय.